करून करून भागले आणि देवपूजेला लागले असं म्हणत रोहिणी खडसे यांनी मोदींवर टीका केली। निवडणुकांमधल्या दणदणीत प्रचारानंतर संकट दिसू लागलं। जाहिरातींवर हजारो कोटी खर्च करतात, तो आधी थांबवा, रोहिणी खडसे यांनी मोदींना खोचक सल्ला दिलेला आहे। नागरिकांनी पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। इंधन बचत व्हायलाच पाहिजे, विनाकारण बाहेर नाही, या मोदींच्या आवाहनानंतर जालन्यातील नागरिकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहुयात नागरिकांचं नेमकं म्हणणं काय आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशावर इंधनाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा जो वापर आहे तो कमीत कमी करावा आणि वर्क फ्रॉम होम करावं। पुढील 1 वर्षभर सोनं देखील खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आवश्यक ज्यावेळेस गाडीची गरज आहे त्याच वेळेस गाडी वापरावी, कमीच वापर। आता हे इलेक्ट्रिक गाड्या निघालेल्या आहेत ना, इलेक्ट्रिक गाडीचा वापर करावा मला असं वाटतं। त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचा वापर कमी होईल। कमीत कमी वापर कसा होणार? जे रोजचं जे 2 टायमाला जेवण कसं तसं गाडीला 1 लिटर डेली पेट्रोल लागतं। कमीत कमी वापर करून काय करणार? परेशानी आणि वाढत राहील मला असं वाटतं। कारण वापर कमी होतच नाही ना, कारण जे माणसाचं 24 तास 8 तास काम आहे ते करणं गरजेचं आहे। आम्हाला रोज मार्केटला जावं लागत आहे, रोज नोकरीसाठी बाहेर जावं लागत आहे, काही प्रायव्हेट सेक्टरला काम करण्यासाठी जावं लागत आहे। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल लागतच आहे। त्यामुळे ईव्हीच्या ज्या गाड्या आहेत त्या वाढवण्यात याव्या, ईव्हीचे स्टेशन वाढवण्यात यावी अशी देखील प्रतिक्रिया आता जालनावासियांनी दिली आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। मोदींच्या आवाहनानंतर हर्षवर्धन सपकाळांनी ट्विट केलं, महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय, तरी मोदी अजूनही प्रचार सभांमध्ये व्यस्त आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।